मुंबई में जहां शिक्षक और विधायक सुधाकर अडबले ने 10वीं और 12वीं परीक्षाओं में सीसीटीवी लगाने के प्रशासन निर्णय का स्वागत किया है, लेकिन इसके लिए पर्याप्त निधि उपलब्ध कराने की भी मांग की। उन्होंने कर्मचारियों को 7वें वेतन आयोग के अनुसार 5% अनुदान और वेतन में वृद्धि की भी आवश्यकता बताई है। विधानसभा में प्रश्न उठाने पर शासन की ओर से संतोषजनक उत्तर नहीं मिला है। महाराष्ट्रामध्ये शासनाने निर्णय घेतलेला आहे की 10वी 12वीच्या परीक्षा जिथं सुरू आहेत, ज्या सेंटरवरती सुरू आहेत त्या केंद्रावरती CCTV लावणे हे बंधनकारक केलेलं आहे। त्याबद्दल आमचं बिलकुल दुमत नाही। शासनाने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आहोत, पण त्याच वेळेस शासनाने हे जे CCTV कॅमेरे लावायचे आहेत त्या संदर्भामध्ये निधीची उपलब्धता करून द्यायची। आज महाराष्ट्र शासन या ठिकाणी वेतनेतर अनुदान पाहिजे त्या प्रमाणात देत नाही। 5व्या वेतन आयोगाच्या मार्च 2009च्या बेसिकच्या कर्मचाऱ्याच्या 5% देते। आज आम्ही कर्मचाऱ्यांना आम्हाला 7वा वेतन मिळावं। आमची मागणी आहे की 7व्या वेतन आयोगानुसार कार्यरत कर्मचाऱ्याच्या बेसिकच्या 5% वेतनेतर अनुदान द्यावं आणि हे 5व्या वेतन आयोगानं देत असताना सुद्धा दरवर्षी जर 5% अमाऊंट जर दिली असती तरी द्यावी ही मागणी आहे। एखाद्या शाळेला 100 रुपये 5% मिळत असेल तर 22 रुपये फक्त म्हणजे 22% अनुदान त्या ठिकाणी दिल्या जात आहे। ही फार मोठी शोकांतिका आहे। महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या शाळा खऱ्या अर्थानं आमचे गुरुजी लोक चालवताना या ठिकाणी दिसते आहेत। आमची रास्त मागणी आहे, आम्ही 7वा वेतन आयोग घेत आहोत। 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला वेतनेतर अनुदान द्यावा। तुम्ही परीक्षा फी विद्यार्थ्यांकडे घेत असताना मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षा फीमध्ये वाढ करता, परंतु त्या ठिकाणी इतर सुविधा सेंटरवरती उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही कुठलीही दुरुस्ती केली नाही किंवा निधी उपलब्ध करून देत नाही। 5-10 वर्षापूर्वी झालेले निर्णय त्या ठिकाणी केंद्र संचालकाला मिळणारं मानधन असेल, पर्यवेक्षकाला मिळणारं मानधन असेल, मॉडरेटरला मिळणारं मानधन असेल, समीक्षकाला मिळणारं मानधन असेल, 10 वर्षापूर्वी जेवढं मिळत होतं तेवढंच मानधन देत आहे। त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांकडनं परीक्षा फी वसूल करत असताना तुमच्याकडे फार मोठा निधी शिल्लक असताना सुद्धा आमची रास्त मागणी आहे की त्या प्रमाणामध्ये आमच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ करावी आणि CCTV सेंटरला लावून देण्याची जबाबदारी एकतर त्या बोर्डाने घ्यावी किंवा त्यांनी आम्हाला त्या संदर्भातला निधी उपलब्ध करून द्यावा, ही आमची रास्त मागणी आहे। आज तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा प्रश्न मी सभागृहामध्ये मांडलेला होता, परंतु समाधानकारक मंत्र्यांकडून आम्हाला याच्यावरती उत्तर मिळालं नाही। दुसरा प्रश्न असा आहे, जेव्हा शिक्षण भरती असतात आणि गव्हर्नमेंट शाळा ज्या आहेत त्याची परिस्थिती जी आहे ते बरोबर नसतात, काय सांगणार? नाही, आता या संदर्भामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने विद्यार्थीची निकष या ठिकाणी बदलून टाकलेले आहे। 15 मार्च 2024चा शासन निर्णय, त्या शासन निर्णयानुसार विद्यार्थी निकष बदलवल्यामुळे या महाराष्ट्रातल्या जवळपास 1000च्या वर शाळा शून्य शिक्षकी शाळा होताना दिसते। इकडे RTE कायदा 2009 आणि महाराष्ट्रामध्ये लागू झाला 11-12 पासून। RTE कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गोरगरिबाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याचं वय 6 ते 14 वयोगटातील आहे त्यांच्या घराजवळ त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे। जर गोरगरिबाची मुलं मराठी माध्यमाच्या शाळामध्ये शिकतात, खेड्यापाड्यामध्ये शिकतात, जर ती शाळाच बंद झाली तर उद्या गोरगरिबाचे विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहतील। त्या शासन निर्णयामध्ये सुद्धा बदल करावा अशी सभागृहामध्ये 5 जुलै 2024ला तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली होती। शासनानं ते मान्यसुद्धा केलेलं होतं। त्याच्यामध्ये मुख्याध्यापक अतिरिक्त होणार होते, त्या मुख्याध्यापकाला सेवा संरक्षण मिळालेलं आहे। मधल्या पिरियडमध्ये काही संघटना कोर्टात गेल्या आणि कोर्टानं असं म्हटलं का RTEच्या धोरणाशी सुसंगत तो शासन निर्णय असल्यामुळे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि अंमलबजावणी 25-26 पासून करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक हे अतिरिक्त झालेले आहेत आणि त्यांच्या समायोजनाचा प्रोग्राम लागले। आज 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं समायोजन थांबावं ही सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहेत आणि मूळ मागणी असे आहे की 7व्या वेतन आयोगानुसार आम्हाला वेतनेतर